ढानकीत गुरु रविदास यांच्या प्रतिमेची विटंबना, समाजकंटकांविरुद्ध संताप आंदोलनाचा इशारा। यवतमाळ जिल्ह्यातील ढानकी येथील गुरु रविदास चौकात एका संतापजनक घटनेने खळबळ उडाली आहे। अज्ञात समाजकंटकांनी गुरु रविदास यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून तिची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे स्थानिक रविदास अनुयायांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ढानकी येथील गुरु रविदास चौकातील नामफलकावर असलेल्या गुरूंच्या प्रतिमेची ही दुसऱ्यांदा विटंबना करण्यात आली आहे। आज सकाळी हा प्रकार लक्षात येताच लोकांनी चौकात गर्दी केली। या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजकंटकांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे। अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर यांची प्रतिक्रिया पाहू। NTV इंडिया न्यूजसाठी सुधाकर बाभुळकर। गुरु रविदास चौक जो नामफलक आहे ढानकी शहरामध्ये, तर त्या नामफलकावर असलेल्या गुरु रविदासांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात आला होता आणि आज गुढीपाडव्याच्या घटनेची पुनरावृत्ती केलेली आहे। पुन्हा एकदा गुरु रविदासांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून गुरु रविदासाचाच नव्हे तर तमाम बहुजन समाजाचा, तमाम महामानवांचा हा अपमान आहे। म्हणून याचा आम्ही अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीने जाहीर निषेध केलेला आहे आणि आज मागणी आहे आणि त्या आरोपीच्या विरोधामध्ये कडक कारवाई केली पाहिजे। थातूरमातूर कारवाई नाही, कडक कारवाई त्या आरोपीच्या विरोधामध्ये केली पाहिजे। त्याच्यावर देशद्रोहाचे मोकासारखे TDPS ऍक्ट सारखे त्याच्यावर गुन्हे लावले पाहिजे, म्हणजे पुन्हा कोणी अशा प्रकारचे कृत्य करणार नाही, त्याला पाबंद बसला पाहिजे। अशा प्रकारची आमची मागणी आहे।